हा भाऊ, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लोकांनी आमच्या घरी मीटर लावलं 3/12/2025. आजचं मीटर बघू शकता. 3 लाईट दिसून राहिले तुम्हाला. स्मार्ट मीटर होय, तसा स्मार्टफोन राहतो ना भाऊ, तसा स्मार्ट मीटर. इथं कोणता रेडिंग वाला येत नाही, काही नाही. डायरेक्ट त्याला माहित पडते किती जाणं किती नाही. फक्त आपल्या घरी असे बिल येत जाईल, अशी बिल येत जाईल फक्त. बघू शकता स्मार्ट मीटर. इकडून सील लावलं तिकडून सील लावलं, म्हणजे याच्यात लाईन चोरता येत नाही, काही नाही. लाईन चोरली तर माहित पडते येईल काहीतरी काळ्या करून राहिले. समजलं काय भाऊ? आणि बिल अशी येते का बस रे बस, गाभण होतो आपण, गाभण आता बिल बरोबर काही सांगू शकत नाही. बम शिल आहे हे बा, इथे शिल लावलं तिथे शिल लावलं. अंदर बघा किती शिल आहे हे बा. अंदर 1 हे बा, 1 2 3 झाले, हे 4 हे 5. म्हणजे एका मीटरला शिल किती आहे? 5 आहे. हा, तशा मतदानाच्या पेटीला शिल नाही राहत एवढे. ह्या जे मतदानाची वोटिंगची पेटी राहते ना, त्यात वोटिंग जमा केलं राहते लोकांचं, मशीना राहते. त्या मशीनले पण एवढे शिला नसते राहत भाऊ. एवढे ह्या अडाणीच्या मीटरले आहे. वा, पाहू शकता तुम्ही. पा 3 लाईट लागते याच्यात. 3 लाईटाचं जे बिल आहे ना, हे आपले मलेच येणार आता. कारण हे 3 लाईट कायसाठी आहे हे मला माहित नाही भाऊ, हे मला माहित नाही. पण हे सरकारने मीटरला 3 लाईट नाही द्यायला पाहिजे, एकच लाईट पाहिजे होता. हे 3 लाईटाचं बिल याच्या म्हणजे आपल्या बिलात येणार, म्हणजे याचे बिल भरा आपण. विचार कराजोगती गोष्ट आहे. फडणवीस मामा म्हणत होते आम्ही स्मार्ट मीटर लावण्याची बंदी घेतलेली आहे, आम्ही स्मार्ट मीटर लावत नाही आहे. मी सांगितलेलं आहे की स्मार्ट मीटर लावू नका. मग फडणवीस मामा म्हणून राहिले, एवढे विधानसभेत बोलते, केंद्रात बोलते, याच्यात बोलते, त्याच्यात बोलते, भाषणात बोलते, माईकवर बोलते. माय म्हणणं एकच आहे, तुम्ही एवढे सांगून राहिले लोक काऊन नाही ऐकत बा तुमचं? आणि तुमचे कर्मचारी काऊन नाही ऐकत? कर्मचाऱ्याला विचारलं तर वरून ऑर्डर आहे म्हणते. विचार कराजोगती गोष्ट आहे. कोणाले बोला कोणाले नाही बाप्पा, काही समजून राहिलं नाही. विचार कराजोगती गोष्ट आहे दादा, विचार कराजोगती गोष्ट आहे. मीटर लावलं आता 3/12/2025. आजचं मीटर आहे म्हटलं हे, आजचं मीटर आहे. कोणचा रेडिंग घेणारा कोणी येणार नाही आता येणार फक्त बिल पैसे घेणारे. मग फक्त आता बस आहे भरत राय पैसे, भरत राय. म्हणजे भाऊ हे असं मीटर आहे, याच्यात लाईन चोरता येत नाही. लाईन चोरली तर सापडते, समजलं काय? आणि येईल वरूनच माहीत पडते तिकडे. कारण यानं गावात लावला डब्बा, गावात डब्बा लावलेला आहे. त्या डब्यानंच माहीत पडते येईल किती बिल येऊन राहिलं, काय येऊन राहिलं. समजलं काय? जसं आपण रिचार्ज मारतो तसं रिचार्जचं नाही आहे म्हणा हे, पण हे स्मार्ट मीटर आहे. जसा अँड्रॉइड फोन राहतो, स्मार्टफोन राहतो, तसं स्मार्ट मीटर आलं भाऊ आमच्या घरी. आता हा स्मार्ट मीटर आता एवढं बिल देणार. आम्ही आमच्या ढुंगणाच्या चड्ड्या ह्या आता मायतरांच्या ऑफिसमध्ये जमा होईन. कारण आमच्या इकडून एवढं भौकातच राहणार भराची, कारण बिल लय येते म्हणते ना. बिल काऊन देणार भाऊ? 3 लाईट लागले नाही याच्यात बिन फालतू. 3 लाईट लावलेले आहे ना, तू विचार कर. 3 लाईट लावलेले आहे आणि दररोजच्या माणसाला 2 ते 3 दर महिन्याला 2 ते 3 हजार रुपये बिल येणार. तर माणूस खाईन काय? लेकरं बाळाला काय चारण? विचार करा. नॉर्मल 500 ते 600 रुपये भरू शकतो माणूस. एवढे 2 ते 3 हजार रुपये बिल येईन आता, ते भरण कुठून? कारण मी दिसून राहिलं ना आजूबाजूच्या घरी 2 ते 3 हजार रुपये बिल येऊन राहिलं भाऊ. तुम्ही सांगा, माणूस 200 रुपये रोजाने कामाला जाते, 200 रुपये रोजाने कामाला जाते, बिल भरण का लेकरं बाळाला चारण का स्वतःचं पोट भरण का बिलच भरत राहीन काय? त्याच्यापेक्षा नसलं असलं का बा, हे ढोमणं काही कामाचं नाही आहे. त्यापेक्षा अंधारात राहिलं असतं, चिळीच्या तेलाच्या त्या वातीच्या ह्याच्यात त्याचा खाजा दिवा लावला असता, त्याचा घासलेटचा दिवा. पण हे राजो स्मार्ट मीटर दिलं. आजची तारीख आहे बरं 3/12/2025. धगधग जीवन झाला माया. या माय बिल किती येईन. माझ्या घरातले लाईट मी बंद दिले करून, पण याच्यातले लाईट चालू आहे. विचार पडून झाला मला. त्या माय मी घरातले लाईट बंद केले, पण याच्यातले 3 लाईट चालू आहे. हे बंद कसे करू? लाईट हे बंद होत नाही. हे माझी लाईट नाही आहे, हे अडाणीची लाईट आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची लाईट आहे मीटरचे. मग आता विचार करा, हे लाईट बंद करायचे आपल्याला. हे कसे करायचे? करता येत नाही भाऊ, कारण याच्या लाईटाचं बिल आपल्याला द्यावं लागते. आपल्याच बोकांडीवर बसते. विचार करायची गोष्ट आहे. विचार कराजोगती गोष्ट आहे. आता भर सहायच्या भरत राय बिल भरत राय.
श्याम मायाबीन ते जुनं मीटर होतं 1000 रुपये येत जाय किंवा 500 येत जाय 700 रुपये येत जाय. आता याच्यात याचं बिल येते म्हणते डायरेक्ट 2 ते 3 हजार रुपये. खान काय लेकराला चाराव काय घरात का आणाव काय नुसतं मीटराले द्याव काय त्या महावितरणच्या ढुंगणातच भराव काय नसले सगळे पैसे. विचार करा तुझी गोष्ट आहे दादा. काय नालायक लोक असायला पाहिजे. काय फडणवीस मामा म्हणते मीटर लावणं बंद मारले म्हणते आम्ही लावून नाही राहिलो म्हणते कोणाला सांगितले नाही म्हणते पण हे लोक लावून राहिले आणि अधिकारी म्हणते आम्हाला वरून आदेश आला म्हणते. आता वरून आदेश आला कोण खोटं बोलून मला काही माहित नाही. देवा भाऊ खूप खोटे बोलते का ते अधिकारी खोटे बोलते कोण खोटे बोलते काही माहित नाही. सगळा जुलूम झाला भाऊ. तुमच्या घरी लावलाय काय मीटर किती बिल येते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला म्हणाले तरी दाखीन का तुम्हाला बिल एवढं येऊन राहिलं म्हणून. आज मीटर बसलो भाऊ पाहिजे आता दर महिन्याला मी व्हिडिओ काढत किती बिल येईन हे दाखवून तुम्हाला समजलं का. व्हिडिओ कुठून बघत असाल नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की कमेंट करून सांगा. फेसबुकवर बघत असाल फॉलो करा शेअर करा. युट्यूबवर बघत असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.